हे गाइज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो थोडंसं बाहेर विथ माय फ्रेंड्स. तर आत्ताच आमचे एक्झाम संपले, तर मग वी आर गोईंग ऑन अ डे आउट. सो लेट्स गो. आणि मी तुम्हाला ऑन द वे सांगते की आम्ही कुठे चाललो आहे. सो लेट्स गो. बेसिकली आय एम वेअरिंग दिस आउटफिट. मी एक कुर्ता घालायचं ठरवलं आहे. बघू आता त्याच्यामधले कोण कोण घालून येतं, कोण नाही घालून येत. पण मी तर हे घातलं आहे. लेट्स गो. सो गाइज आम्ही आता पोचलो आहे पेरुशीवाडीमध्ये. लेट्स गो इनसाइड. आता आम्हाला टेबल भेटला आणि आम्ही बसलो इकडे. हाय करा यार. तर आता काहीतरी ऑर्डर करू छान. लेट्स कार्ड आहे. आमची ऑर्डर आलेली आहे. इट इज मिसळ. अजून रस्सा यायचा आहे. तर आता आमची मिसळ खाऊन झाली. आता आम्ही थोडंसं फिरतोय. लेट्स एक्सप्लोर. काय काय इकडे. कुठे बोटिंग? काय छोट्या मुलांचीच. तर इकडे हे गार्डन आहे खेळण्यासाठी. इकडनं वरती स्पेस आहे. तर इकडे आपण बघू शकता बोटिंगसाठी जागा आहे. तलाव आहे. काय ग हे? पुढच्या बस 2 मिनिटं पाणी प्या गोळी खा. तिथं पक्ष्यांचं वाडी आहे. म्हणजे खूप प्रकारचे पक्षी आहे. पण इथे नेमकं त्याला तिकीट आहे. जसं की 100 रुपये 50 रुपये पर पर्सन. पण इथूनच बघूया काय तिथे. फुटपेटे साठी जागा आहे. काय तिथे एक्सप्लोअर करायला असं काही वेगळं आम्हाला काही वाटलं नाही. तर आम्ही परत खाली चाललोय. बघूया आईस्क्रीम वगैरे खाऊ आता. गार्डन आहे एका साईडला. तेव्हा इकडे आईस्क्रीमचं पार्लर आहे. इकडे जाऊ. काय एवढं आहे का? 20 रुपयाला. त्यांना झोका खेळायचा. आम्ही तिकडे चाललोय आता. मग अशी गेलो होतो पण जागाच नव्हती. आता बघूया जागा झाली. गर्दी पण आहे आज ट्यूजडे तरी बऱ्यापैकी गर्दी आहे. ईश्वरी मीठ आणि मिरची. मी आत्ता घेतली आहे आईस्क्रीम. इथं आईस्क्रीम आहे पर रुपीज 70. तर आता बघूया कशी लागते. मी आईस्क्रीम ट्राय केली. खूप मस्त फ्लेवर यायचा. एकदम असली पेरू लागती आईस्क्रीम. आणि हे मसाला टाकलाय तो अजूनच छान टेस्ट येतो त्याच्यावर. कशी तिथे पेरूचं पण झाड आहे बघा.
पेरूची आईस्क्रीम खाल्ली होती, इतकी नॅचरल होती. म्हणजे पेरूची आईस्क्रीम होती त्याच्यामध्ये आपल्याला पेरूच्या बिया असताना ते पण लागत होता, इतकी छान. आणि आपण मिरची का टाकली होती वरून, कारण आपण नॉर्मल पेरू खाताना मिरची टाकतो, त्यामुळे मिरची टाकली होती आणि इट टेस्ट व्हेरी गुड. तर तुम्हाला पण मी सांगते इथे नक्की या अँड ट्राय दिस आईस्क्रीम. ती अजून ताटून बसून खाते. आता मी इकडनं चाललोय घरी. लाईट्स गो, आता गाडी काढू मग जाऊया.